नमस्कार, मी प्रमोद सुस्ते. आपण पाहताय प्रगती चळवळ युट्यूब चॅनल. फलटण नगरपालिकेची प्रचाराची रणधुमाळी आपण प्रत्येक प्रभागामध्ये पाहतोय. प्रत्येक उमेदवार, नगरसेवक पदाचा उमेदवार असो, नगराध्यक्ष पदाचे उमेदवार असो, अगदी होम टू होम प्रचार त्यांचा आपल्याला करताना ते आपल्याला कार्यकर्त्यांसोबत आपण पाहतोय. आपण आता मलटण या ठिकाणी आहोत. या मलटण जी एरिया आहे, त्या एरियामध्ये सगुणा मातानगर या ठिकाणी आपण आता मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेचे माध्यमिक शिक्षक श्री बाळासाहेब रामचंद्र घनवट यांच्याशी आपण बोलतोय, ज्यांनी स्थापनेपासून 1984 ज्यावेळेस ही संस्था स्थापन झाली, त्यानंतर 1987 साली स्वतः आणि त्यांच्या ज्या मिसेस आहेत हे दोघंही तिथे 20 वर्षापेक्षा जास्त सेवा देऊन आज रिटायर झालेले आहेत. या प्रभागामधले प्रश्न काय आहेत, ही जी शिक्षण संस्था स्थापन झाली, हा जो प्रवास आहे, हा प्रवासाचे ते खरे साक्षीदार आहेत. आपण त्यांच्याशी बोलतोय. आपल्या चॅनलमध्ये तुमचं दर्शकांच्या वतीने मी स्वागत करतो. साहेब, काय सांगाल, ही संस्था स्थापन झाल्यानंतर आपण या संस्थेमध्ये ज्यावेळेस एक माध्यमिक शिक्षक म्हणून काम करत होता, काय नेमका तुमच्या आठवणी काय? खरं तर ह्या मलटण भागामध्ये अशा प्रकारचं हायस्कूल काढणं हे त्यावेळेच्या परिस्थितीवर अतिशय गरज होतं. कारण काय, ह्या भागामध्ये सर्वसाधारण समाजातील मुलं शाळेमध्ये जात होती, पण ते त्यातली बऱ्यापैकी कुटुंबातली जी मुलं होती ती बाकीच्या गावामध्ये जे बऱ्यापैकी हायस्कूल शोधले त्या ठिकाणी, आणि जे गोरगरीब आहे किंवा बाकीच्या समाजातले काही मुलं आहेत, ही मुलं फारशी ते गावामध्ये जात नव्हती, आणि त्या दृष्टिकोनातून या ठिकाणी हायस्कूल होणं अतिशय गरज होतं. आणि तशा प्रकारची गरज हे रणजित सिंहांचे वडील हिंदरावजी नाईक निंबाळकर यांनी ती गरज ओळखली, आणि तशा प्रकारची या ठिकाणी त्यांनी हायस्कूलची स्थापना केली, हायस्कूल सुरू केलं. मलटण हे मागासलेला भाग समजलं जात होतं. फलटण आणि मलटण हे दोन आपल्याला फलटण शहराचे जे भाग आहेत ते आपल्याला पाहायला मिळतात. मलटण हा कायमच वंचित घटक, म्हणजे मलटण मधली जी नागरिक आहेत, जनता आहेत, हे विकासाच्या मुख्य प्रवाहापासून नेहमीच लांब जाणीवपूर्वक ठेवले गेले. या बाबतीत तुमचा कसा अनुभव आहे? काय की फलटण आणि मलटण याच्यामध्ये असा फरक आहे की मलटणला पहिल्यापासून दुर्लक्षित ठिकाण असं समजलं जायचं, किंवा दुर्लक्षित हे एक दुर्लक्षित भाग आहे. ह्या मलटणमध्ये सर्व जाती धर्माचे समाजाची माणसं राहतात, आणि फलटणमध्ये तशी नाही. फलटणमध्ये सर्वसाधारणपणे मंगळवार पेठ जर सोडली तर बाकीचे इतर ठिकाणी हा समाज नाही, पण या ठिकाणी अनेक जातीचे धर्माचे, आता मी जातीचा काही उल्लेख करत नाही स्पष्टपणे, पण असल्यामुळं लोकांना त्याच्याबद्दल बाकीच्या गावातील लोकांना ह्या उसाबाहेरचं किंवा तटवच्या बाहेरचं असं समजून दुर्लक्षित केलं जायचं. आणि मुख्य म्हणजे व्हायचं काय, विकास कामामध्ये ह्या भागाला नेहमी दुर्लक्षित केलं जायचं. नाही केलं तरी चालतं, लोक पुढे जात नाही, लोकांचे काय फारसं कोणी काय तक्रार करत नाही, अशा प्रकारचे लोक त्यांचे कार्यकर्त्यांची धारणा असल्यामुळं एक दुजाभाव केला जायचा. आणि एक वेशी बाहेरची अशी मंडळी आहेत, आणि सतत अशा प्रकारे लोकांना वागणूक दिली जायची. आज तुम्ही गेले 2 ते 3 दशक शिक्षण क्षेत्रामध्ये या संस्थेमध्ये तुमचं योगदान आहे. तुमच्या मिसेसही योगदान देत होत्या. तुम्ही स्वर्गीय लोकनेते जे हिंदूराव नाईक निंबाळकर आहेत, यांच्या बाबतीत तुमचा अनुभव नेमका कसा आहे? असं आहे की त्यांना ह्या बहुजन समाजाबद्दल त्यांच्या मनामध्ये नेहमीच आदर होता, आणि या ठिकाणी त्यांना जे डोळ्यात दिसायचं, कानाला जे ऐकू यायचं, या ठिकाणी विकास नाही. इथल्या मुली, लहान मुली असतील, गावासारख्या ठिकाणी शाळेमध्ये जात नव्हत्या. ज्या मुली होत्या त्या कुठं घरगुती काम करणार असतील, रानामध्ये काम करणार असतील, त्यांच्यापासून शिक्षण हे दूर होतं. अशा मुलांच्या दृष्टिकोनातून, अशा पालकांच्या दृष्टिकोनातून शिक्षण हे महत्त्वाचे, आणि म्हणून त्यांनी या ठिकाणी हायस्कूल्स काढून ह्या सर्व मुलांना ह्या शाळेमध्ये सहभागी करून घेऊन
काय त्यांचा विकास कसा करता येईल, जास्तीत जास्त मुलांसाठी काय करता येईल. मग त्यांनी अनेक उपक्रम राबवले. रात्रीचे काय 11 तास असते, सकाळी 11 तास असते, म्हणजे कुठल्या हलकीमध्ये घेतले जातात. पण तशा प्रकारचे या ठिकाणी अशा समाजातून येणाऱ्या मुलांच्यासाठी या ठिकाणी त्यांनी शिकवण्यासाठी शिक्षकांना प्रवृत्त केलं आणि जास्तीत जास्त निकाल लावण्याचा प्रयत्न केलेला आहे. हे सत्य परिस्थिती आहे. त्यांचा जो जीवन प्रवास होता त्याच्यामध्ये जास्तीत जास्त वेळ त्यांनी जनतेसाठी खर्च केला. आज त्यांची दोन्ही मुलं राजकारणामध्ये म्हणजे माढ्याचे खासदार जे आहेत रणजितसिंह नाईक निंबाळकर आणि तुमचेच विद्यार्थी आज नगराध्यक्ष पदाचे जे उमेदवार आहेत शमशेरसिंह नाईक निंबाळकर हे तुमचे विद्यार्थी होते. आणि मला सांगा, तुमचे विद्यार्थी असताना त्यांचा स्वभाव, त्यांचं व्यक्तिमत्व आणि तुमचा त्यांच्या बाबतीतला अनुभव नेमकं काय सांगाल? काय आहे की प्रत्येक क्रियाविना वाचाळता व्यर्थ असं म्हटलं जातं. त्याच्यामध्ये असा भाग आहे, नेत्यांची दोन्ही मुलं ही त्यांच्याच हायस्कूलमध्ये होती. आज त्यांच्या हायस्कूलमध्ये सर्व जाती धर्माची मुलं, परंतु इतर नेत्यांची जर मुलं पाहिली तुम्ही कुठं महाबळेश्वर असतील, पुण्याला असतील, लंडनला असतील, अमेरिकेला असतील, कुठे शिकत असतील. पण नेत्यांच्या मनात एक होतं की जिथं माझी शाळा आहे आणि माझी शाळा म्हटल्यानंतर माझी मुलं त्या शाळेत पाहिजे, म्हणून मी माझी मुलं ही महाबळेश्वर पाचगणसारख्या ठिकाणाहून काढून आणली आणि या ठिकाणी घातली. म्हणजे माझी शाळा ही सर्वसामान्यांच्या माझी मुलं ही सर्वसामान्यांच्या मुलामध्ये शिकली पाहिजे. आणि तशा दृष्टिकोनातून त्यांनी तिकडून दाखले काढून आणून मुलांना ह्या शाळेमध्ये घातलं. आणि ह्या शाळेत घातल्यास एवढंच नव्हे तर त्या शाळेमध्ये शिकवणारे जे शिक्षक आहेत त्यांनी सुद्धा त्यांची मुलं त्यांच्याच शाळेनं ठेवली पाहिजे. आता या ठिकाणी ते शिकवणार आणि त्यांची मुलं मात्र कुठंतरी कॉन्व्हेंटमध्ये असतील, कुठं महाबळेश्वर पाचगण असतील असं नाही ठेवता शिक्षकांची सुद्धा मुलं तर आपल्या शाळेमध्ये आपल्या वर्गात असतील तर तो शिक्षक तेवढ्या मनापासून शिकू शकतो. आणि मग हे असं झाल्यानंतर निश्चितपणे आपली मुलं आणि आपण शिक्षक, आपण प्राध्यापक, आणि अशा पद्धतीने मग ते चांगल्या प्रकारे शिकू लागले. आणि त्यामुळं शाळेचा निकाल सुद्धा तशा पद्धतीने लागत गेला. ह्या महत्त्वाचा भाग आहे. कारण नेत्यांची स्वतःची मुलं या ठिकाणी असल्यामुळं आपोआप शाळेमध्ये बाकीच्या मुलं सुद्धा आली, आपुलकी निर्माण झाली. सर्वांचं जे कुटुंब म्हणतो आपण त्या पद्धतीची या शिक्षण संस्थेमध्ये शिक्षक, संस्थापक आणि जे विद्यार्थी आहेत त्यांच्यामध्ये आपुलकीची भावना निर्माण झाली आणि ते वातावरण जे अतिशय चांगलं पोषक वातावरण निर्माण झालं. आणि मग तसं घेतल्यानंतर बाकीची मुलं सुद्धा बाकीची मुलं सुद्धा ह्या शाळेमध्ये येऊ लागली. शाळेमध्ये पटसंख्या वाढली, शाळेमध्ये चांगल्या प्रकारे शिक्षण होऊ लागलं, शाळेचे निकाल चांगले लागू शकते. त्यामुळे ग्रामीण भागातील मुलं सुद्धा या ठिकाणी येऊन शिकून चांगल्या पद्धतीने गेलेली आहे. आज तुम्ही गेले कित्येक वर्ष याच परिसरात राहता आपण. ह्या परिसरामध्ये नेमक्या कुठल्या सोयी सुविधा ह्या दुर्लक्षित आहेत? या प्रभागाचे, या मल्टांचे नेमके प्रश्न काय आहेत? शैक्षणिक दृष्ट्या जर आपण बघितलं तर ह्या भागामध्ये आपल्याला पलीकडे जिंती नाक्यावरती शेतीशाळा, जे श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर जे कुटुंब आहे त्यांची जी संस्था आहे त्यांची आहेत. आणि त्याच उच्च माध्यमिक जे शिक्षण आहे किंवा उच्च शिक्षण आहे तेच विद्यार्थी इकडे भाड्यानं खोल्या घेऊन राहतात. अशी या ठिकाणी परिस्थिती आहे. इथल्या स्थानिक लोकांना त्याचं जे भाड्याचं उत्पन्न आहे ते सुद्धा मिळताना दिसतं. मग नेमक्या विकास कामांचा जो आपला जो कन्सेप्ट आहे की मल्टनचा नेमका विकास नेमका काय झाला पाहिजे किंवा नेमके कुठले प्रश्न ह्या मल्टनचे आहेत. आणि आज स्वर्गीय लोकनेते हिंदुराजे नाईक निंबाळकर असो किंवा त्यांचे दोन्ही मुलं असो यांच्या माध्यमातून इकडे कोणते प्रश्न सोडवले गेलेले आहेत याबाबत काय सांगा? तसं पाहिलं तर पहिल्यापासूनच ह्या मल्टन परिसर परत त्यांना दुर्लक्षित केले गेले. कुठल्या प्रकारच्या सोयीसुविधा ह्या भागामध्ये नव्हत्या. अगदी साध्या रस्ते व्यवस्थित नाही, पाण्याची व्यवस्था नाही, लोकांना पाणी वेळेवर मिळत नाही, गटाराची व्यवस्था नाही. या ठिकाणी जी काही स्वच्छतेच्या दृष्टिकोनातून गटारे केली गेली किंवा रस्ते केले गेले तर विशेषतः गटाराची तुम्ही सोय जर पाहिली तर त्या ठिकाणी लोकांच्या आरोग्याच्या दृष्टिकोनातून ज्या पद्धतीने ते व्हायला पाहिजे त्या पद्धतीने ते होऊ शकले नाहीत. काय
किंवा पाठीमागे वर्ष 2 वर्षापूर्वी त्यांनी ड्रेनेज सिस्टीम राबवायचा प्रयत्न केला. आज ती व्यवस्था किंवा आज ती स्कीम फेल गेली, म्हणजे त्याचा काही लोकांना उपयोग झाला नाही. अशा दृष्टिकोनातून रस्ते असतील, लाईट असेल, पाणी असेल, ह्या स्वतः हिंदुरावांनी म्हणा किंवा रणजितदादांनी त्यांच्या स्वतःच्या फंडातून करण्याचा प्रयत्न केला आहे. प्रत्यक्ष नगरपालिकेच्या स्तरातून नगरपालिकेच्या लेवलला किती झाले असते माहीत नाही. तर ह्या गोष्टी बाकीच्या गोष्टी समजा या ठिकाणी लोकांना काय चांगल्या प्रकारचे आत्ताशी कुठे दवाखाने निघू लागले, एखाद्या चांगल्या प्रकारचे दवाखाने निघू शकत नाही, एखादे पोलीस स्टेशन या ठिकाणी भागामध्ये नाही. अशा अडचणी आल्या तर लोकांना नेहमी गावात फलटणमध्ये जावं लागतं. साधी किराणाची चांगली दुकानं नाहीत, कपड्याची दुकानं आहेत, सगळ्या गोष्टींसाठी फलटणमध्ये जावं लागतं. आणि मगाशी म्हटल्याप्रमाणे की अशा तऱ्हेने हे तटबंदीची बाहेरचे वेशीच्या बाहेरचं हे मल्टन संबोधलं जातं, कारण कुठल्या सोयी नाही, काही नाही आहे मल्टनला. आणि मग प्रत्येक ठिकाणी जायचं, मल्टन शहरात जायचं आणि म्हणून ऑटोमॅटिकली त्याला एक प्रकारचे वेशी बाहेर असं एक नाव पडलं गेलं. गाव कोसाबाहेरचा एरिया. पण आज थोडा हा बदल होत चाललेला आहे. या ठिकाणी आता दुकानं निघतायत, बाजार निघतायत, जी शेतीशाळेसारख्या ठिकाणी जी मुलं शिक्षण घेत आहेत त्यांच्या राहण्याच्या दृष्टिकोनातून लोकांनी या ठिकाणी खोल्याची सोय वगैरे करून दिली. आज या ठिकाणी जो रस्ता आहे, या ठिकाणी तो सिमेंट रस्ता आहे, पालखी रोड म्हणून मला समोर जातं, तो पालखी रोड या ठिकाणी होते. आपण रणजितसिंह नाईक निंबाळकर खासदार होते त्यावेळेस आपण सांगताय की त्यांच्या स्वतःच्या फंडातून अनेक कामं केली. हा हे कोणती कामं गेली ते जरा सांगता. आता त्या दृष्टिकोनातून त्यांनी ह्या भागामध्ये सिमेंट कॉन्क्रीटचे रस्ते केले. ह्या भागामध्ये अगदी कॉलनीमध्ये असते, म्हणजे आता मेन रस्ता जो पालखी आहे तो सिमेंट रोड करायचा चालायचा आहे. तो साधारणपणे ह्या इथून जिंती नाक्यापासून ते विमानतळापर्यंत हा रस्ता जो 8 किलोमीटर रस्ता आहे, 75 कोटीचा हा रस्ता, 75 कोटीचा. हा. आणि त्याचप्रमाणे ह्या भागामध्ये यांच्याच माध्यमातून म्हणजे रणजितसिंहाच्याच माध्यमातून किंवा त्यांच्या स्वतःच्या फंडातून या भागामध्ये सर्व प्रकारचे डांबरी रस्ते केलेले त्यांनी. त्याचप्रमाणे चौकामध्ये त्यांनी लॅम्प बसवलेले, वेगळ्या प्रकारचे लॅम्प की लोकांना त्याचा म्हणजे चांगल्या प्रकारे लाभ व्हावा वगैरे. हायमॅक्स लॅम्प त्यांनी या ठिकाणी बसवलेले आहेत. त्याशिवाय गटरांची कामं त्यांनी सुरू केली आहेत. या भागामध्ये पाण्याची गैरसोय होती, लोकांना पाणी वेळेवर मिळत नाही. सकाळी 4 वाजेपासून टाकीचं उद्घाटन झाल्याचं मी ऐकलेलं आहे. किती लाख लिटर म्हणजे किती त्याची क्षमता किती आहे आणि त्यासाठी किती निधी उपलब्ध झाला याबाबत काय? या ठिकाणी पाठीमागाची एक टाकी पाण्याची टाकी या ठिकाणी बांधली गेली. आज ती पाण्याची टाकी बांधली गेली, परंतु बांधून जवळजवळ 20 ते 25 वर्ष झाली. 20 ते 25 वर्षामध्ये या भागामध्ये लोकवस्ती मोठ्या प्रमाणात वाढली, लोकसंख्या वाढली. मग त्या काळामध्ये त्याचं नियोजनानुसार जे बांधकाम केलं असेल ते आज अपुरं पडतं. त्या दृष्टिकोनातून या भागामध्ये आता जी टाकी आता आहे त्या टाकीच्याच परिसरामध्ये 10 लाख लिटरचे 10 लाख लिटर. हां, तर त्या टाकीची क्षमतेचं या ठिकाणी नवीन भूमिपूजन झाले, त्याही टाकीचं कामकाज सुरू झाले. मग त्या टाकीचं पाणी सुरू झालं तर एका वेळी सर्व या परिसरातील एका वेळी सर्वांना पाणी मिळू शकतं, उच्च दाबाने मिळू शकतं, एकाच वेळी मिळू शकतं. आज पाण्याची अवस्था आहे, सकाळी पहाटे 4 वाजल्यापासून पाणी ह्या भागात दिलं जातं, ते संध्याकाळी 8 वाजेपर्यंत जातं. दिवसभर पाणी त्या भागामध्ये 1 तासभर, त्या भागात 1 तासभर, त्या भागात 1 तासभर, त्या भागात 1 तासभर, असे सकाळी पहाटे 4 वाजल्यापासून संध्याकाळी 8 वाजेपर्यंत पाण्याच्या नियोजनापर्यंत पाणी मिळतं. मग त्याचा लोकांना त्रास होतो. लोकांना रानामध्ये कामाला जायचं असेल तर पाणी मिळत नाही, लोकांना परत माघारी आले तर पाणी नसतं. अशा प्रकारच्या गैरसोयीला लोकांना सतत तोंड द्यावं लागतं. परंतु ह्या गैरसोयी निश्चितपणे काही काळामध्ये त्या पूर्ण होण्याची पूर्णपणे शक्यता आहे. आपण विकास कामांचा विषय सांगितला, परंतु अनेक सोयीसाठी आपल्याला फलटणला जावं लागतं. फलटणला आपण जर बघताय की सिटी आता पुणे पंढरपूर हायवे तो शहराच्या बाहेरून गेलेला आहे. त्याच्यामुळं बऱ्यापैकी आता जी वर्दळ आहे किंवा खूप अशी लॉंग रूटची जी वाहनं आहेत ती फलटण सिटीमधून जाण्यासाठी बंद होतील. फलटणच्या बाजारपेठेवरती सुद्धा खूप मोठा परिणाम झालेला जाणवतो. मग आपण विरोधक जे सांगतायत की फलटणचा जो विकास किंवा आपण सुद्धा जे विकासाची व्याख्या मांडताय, परंतु फलटणच्या बाजारपेठेमध्ये नेहमीच सन्नाट आले, व्यापारी वर्गाची खूप मोठी कुचंबना. नेमकं काय ह्या बाबतीत तुमचं काय मत आहे? काय
आज बारामतीसारख्या ठिकाणी त्या शहराचा जो विकास झाला आहे, मोठमोठी त्या ठिकाणी दुकानं निघालेली आहेत, शाळा निघालेल्या आहेत, मोठमोठी संकुलं निघाली आणि फलटणमध्ये त्या प्रमाणात निघालेली आहेत. मोठे त्या प्रमाणात निघायला पाहिजे तेवढ्या प्रमाणात झाले आहे. त्यामुळं या ठिकाणी या तालुक्यातला उत्पादित माल असेल तो आज बारामतीच्या ठिकाणी जातो. या ठिकाणी शिकणारी मुले या ठिकाणी आतापर्यंत एक चांगल्या प्रकारचे शिक्षण संस्था निघाल्या पाहिजे, अद्ययावत शिक्षण संस्था निघाल्या पाहिजे, अकॅडमी निघाल्या पाहिजे. तशा पद्धतीच्या न निघाल्यामुळं आज हजारो मुलं हे फलटणपासून बारामतीला जातात. त्या ठिकाणी मोठ्या MIDC निघाल्या, मोठमोठ्या कंपन्या निघाल्या, या ठिकाणची शेकडो मुलं आज बारामतीसारख्या ठिकाणी जातात. म्हणजे या ठिकाणचा योग हा बेकार आहे. शेतकऱ्याची अवस्था तीच आहे. आज तुम्ही बघता की याच्यामध्ये फलटणमध्ये तुम्ही साधे रविवारचा बाजार भरतो, बाजाराची काय व्यवस्था आहे, काय अवस्था आहे जर पाहिलं, आज या ठिकाणी बाजार, उद्या त्या ठिकाणी, परवा त्या ठिकाणी विशिष्ट प्रकारची जागा नाही. तशा प्रकारच्या बाजाराकडून आज तालुक्यातून या ठिकाणी लोक येतात, परंतु त्यांच्या दृष्टिकोनातून त्यांच्या गैरसोयी कितीतरी आहेत. साधे एक प्रकारची एखादी छोटीशी एखादी मुत्री असावी. अगदी तुम्हाला सांगतो की 5 वर्षात एखादी लेडीज नगराध्यक्ष सुद्धा या भागामध्ये किंवा फलटण या शहरामध्ये एक सिंगल मुतारी सुद्धा निघाली, महिला मुद्दा आज महिला एखादी मुतारी सुद्धा निघाली नाही. आज एवढी माणसं फलटणमध्ये आहेत किंवा घरातून बाहेर पडल्यात तर किंवा शहरामध्ये किंवा बाहेरची माणसं आहेत, त्यांची किती कुंचुमान होत असेल आपण फक्त कल्पना करू शकतो. आज ज्या मुतारीच्या पाहिल्या त्या ठिकाणी आणखी काही शेवटी त्यांनी उभे केले असते. मग अशा प्रकारच्या ह्या गैरसोयी सगळ्या आहेत, असंख्य गैरसोयी. लोकांना साधं एखाद्या पाणी प्यायचं म्हणलं तर साधे एखादं पाण्याची टाकी नसावी की त्या ठिकाणी जाऊन तो पाणी पिऊ शकेल, त्या हॉटेलमध्ये गेल्याशिवाय पाणी मिळू शकेल. साधे त्याला जो कोणी 2 घास खायचं म्हटलं तर एखादं असं ठिकाण नाही की त्या ठिकाणी जाऊन तो जेवण, बाग बगीचे समजा काही प्रौढ असतील, काही मुलं असतील, त्यांना बाग बगीचा समजा संध्याकाळच्या वेळी सुट्टीच्या दिवशी समजा म्हटलं की थोडासा विरंगुळा करावा, तर तशा प्रकारच्या सोयी नाही, कुठल्याही सोयी नाही. मग अशा अवस्थेमध्ये तुम्ही आणखी लोकांना किती वर्ष झुलवत ठेवणार? आज गेली 30 वर्ष तुमच्याकडे सध्या 95 त्या 2025 पर्यंत 95 म्हणजे 30 वर्ष अर्धी पिढी झाली. एखादं जन्माला आलेलं मूल आज 25-30 वर्ष होत असेल तर त्याच्या आयुष्यात आज काय अंधार असते. एखादी MIDC कुठे एखादा कॅनॉल आणला म्हणजे संपलं का? आज आपण विरोधकावरती एक टीका करताय की 30 वर्ष त्यांच्याकडे सत्ता होती, त्यांनी धोंबरकडे सारखा जो प्रश्न आहे, पाण्याचा जो आपण बघतो की शेतीसाठी कॅनलचा जो प्रश्न आहे, तो वारंवार त्यांच्याकडनं तो मुद्दा हायलाइट केला जातोय की तो मुद्दा पाण्याचा प्रश्न अगदी अंधरूडपर्यंत पाणी गेलेलं जे आहे ते त्यांच्यामुळे आलेलं आहे, हे श्रेय ते घेत आहेत. हे बरोबर आहे. हां बरं का, पाणी त्यांनी आणलं हे कोणी नाकारू शकत नाही, ते सत्य आहे. परंतु हे पाणी अजून लोकांच्या बांधापर्यंत गेलं का नाही गेलं? आज ते पाणी कुठं सोडलं जातं? कुठेतरी ओढ्याला नाल्याला सोडलं जातं आणि त्या ओढ्याला नाल्याला पाणी सोडून ते पाणी उचलून शेतकऱ्याला आपल्या रानामध्ये आणलं, म्हणजे लोकांच्या बांधावरून पाणी गेलं विशिष्ट काळामध्ये. बरं, आता ते कल्पना तुमची म्हणता ते बरोबर आहे, ते कुठल्या काळामध्ये झाली, त्यानंतर पुढे काय झालं? एक 5 वर्षात टप्पा, हे 5 वर्षात हे गोष्ट आली, दुसऱ्या 5 वर्षात दुसरी गोष्ट, तिसऱ्या 5 वर्षात अशा विकासाच्या गोष्टी आल्या पाहिजे. तुम्ही एकच गोष्ट 30 वर्ष सांगणार आणि मग 25 वर्षात पुढचं असं तुम्ही MIDC आधी केलं, त्याच्यामध्ये कोण अशा प्रकारच्या कंपन्या आल्या तर आता 2006 साली 8 साली MIDC आले. त्यानंतर पुढच्या 15, 16, 20 वर्षात परत काय झालं? आणखी कंपन्या काढल्या, काय येऊ शकत नाही. आज इथले सगळे जे नोकरीसाठी म्हणून माणसं बारामतीसारख्या ठिकाणी जातात, शेवळसारख्या ठिकाणी जातात, पुण्यासारख्या ठिकाणी, आज इथल्या तरुणांना त्या ठिकाणी जाऊन काम करावं लागतं. स्थानिक लोकांना स्थानिक ठिकाणीच काम मिळणार, हे महत्वाचं असतं. महत्वाचे स्थानिकच लोकांना तर आज पुण्यासारख्या मुंबईसारख्या ठिकाणी जाऊन त्या ठिकाणी भरमसाठ लोकवस्ती वाढते, भरमसाठ त्याचे प्रश्न निर्माण होत आहेत. कुटुंबाचे तुटपुंच्या पगारावर त्या ठिकाणी काम करून त्यांना त्यांचं कुटुंब त्या ठिकाणी ठेवणं किती कठीण होत असेल. म्हणजे अशा ह्या गंभीर समस्येला तोडून विकासाच्या दृष्टिकोनातून सतत 2 पावलं पुढे गेलं पाहिजे. आज एवढे केले ठीक आहे, उद्या आणखी काय केलं, ह्या 5 वर्षात काय केलं पाहिजे, पुढच्या 5 वर्षात, पुढच्या 5 वर्षात. एकच तुम्ही गोष्ट जर 30-30 वर्ष सांगत राहिला तर शेवटी
लोकांना तेच ते तुम्ही सांगा फसवल्यासारखं आहे. किती फसवला असा फसवणं. भाग होऊ शकतो ना पुढे. निश्चित आपण एक दुसऱ्या ह्याला जोडून माझा प्रश्न असा आहे की रणजितसिंह नाईक निंबाळकर माजी खासदार होते. 2.5 वर्षाचाच त्यांना कालावधी, त्यानंतर कोरोनाचा काळ आला. या 2.5 वर्षाच्या कालावधीमध्ये अजून नेमकी कुठली कुठली कामं तुम्ही जनतेला सांगाल? आज त्यांनी त्या 2.5 वर्षाच्या काळामध्ये अपयशी सुद्धा खचून न जाता लोकांच्या विकासाच्या दृष्टिकोनातून त्यांनी त्यांचे कामाकडे कधी दुर्लक्ष केलं नाही. आणखी जे काही केलं होतं त्यात आणखी भर कशी टाकता येईल त्या दृष्टिकोनातून त्यांनी आज तहसील कार्यालय असेल, प्रांत कार्यालय असेल, याच्या तहसील कार्यालय असेल, प्रांत कार्यालय त्यांच्या काळात ते मुळातच ते श्रीमंतांच्याच खाजगी मालमत्ता आहे, ती भाडेपट्टा करारावरती आहे. त्या काळात भाडेपट्टा, परंतु त्यांच्या मालकीचे असल्यासारखे लोकांनी त्यांच्या इमारतीकडे पाहिलं की त्यांची इमारत असं वाटतं. हो. किंवा अधिकाऱ्यांचं वाटतं की त्यांची इमारत, म्हणजे त्यांच्यावरती एक प्रकारे ह्या मंडळींचं वर्चस्व असल्यासारखं जाणवतं. आणि त्या दबावाखाली माणसं काम करत असतात. अधिकारी म्हणा त्यांच्या दबावाखाली काम करायचं, त्यांना मोकळेपणाने काम करता येत नाही. कारण शेवटी त्यांची वास्तू त्यांचं हे अशी लोकांची धारणा आहे. निश्चितपणे अधिकारी जर त्यांच्या दबावाखाली काम करत असेल, वर्चस्वाखाली काम करत असेल, तर ती जनतेची कामं प्रायोरिटी न करता मला वाटते त्यांच्याच कार्यकर्त्यांची प्रायोरिटी त्यांनाच राहू शकते. नैसर्गिक हा भाग असू शकतो ना, म्हणजे त्यांचे म्हणलं की त्यांचं पहिलं प्रायोरिटी. आता देवेंद्र फडणवीस साहेब फलटणला आले होते. त्यांनी 4 विकास कामांचे म्हणजे फलटणच्या विविध विकास कामांचं लोकार्पण केलं. त्याच्यामध्ये ग्रामीण, शहर पोलीस स्टेशन अशी 2 पोलीस स्टेशन, प्रशासकीय इमारती, प्रशासकीय अशी कामं आहेत. मग ही जी विकास कामं आहेत ही नेमकी माजी खासदार जे आहेत रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनीच आणलेले, ही अशी सगळी कामं ही यांनी आणली. यांच्या मागच्या पाठीमागच्या काळामध्ये भूतकाळामध्ये ही कामं झालेली नाही. आज जनतेला ही कामं दिसत आहेत. म्हणजे प्रगतीच्या दृष्टिकोनातून लोकांना आता हे जाणवू लागले किंवा हे काहीतरी हे काम करणारा माणूस निश्चितपणे हा भविष्य काळामध्ये काम करणारे व्यक्ती. आणि म्हणून लोकांची दृष्टी किंवा लोकांचा त्यांच्याकडे जायचा हा ओढा वाढला. नुसते त्यांच्याकडे बघून लोक जात नाही, तर विकासाची दृष्टी पाहून लोक त्यांच्याकडे आज जावं लागले. हा अगदी महत्वाचा प्रश्न आहे. कंटाळी म्हणजे कामच होत नाही, काम होत नाही तर सगळ्या अडचणी असं काहीच नाही. अलीकडच्या काळामध्ये विधानसभा निवडणुकीनंतर आपल्या फलटणचे आमदार बदललेले आहेत. म्हणजे गेली 15 वर्ष त्यांचा आमदार होता. आता 1 वर्ष झालं सचिन कांबळे पाटील, श्री सचिन कांबळे पाटील हे आपल्या विधानसभेमध्ये आमदार निवडून गेलेले. यांच्या बाबतीत तुमचा अनुभव काय? कल्पना करा की सचिन कांबळे पाटील देवळाने 2 व्यक्ती समोर होते. त्या कालावधीपर्यंत आमदार म्हणून 15 वर्ष आमदार म्हणून राहिले. त्यांना एखाद्या गावाची किंवा आमच्या फलटणमध्ये समजा एखाद्या पेठेमध्ये त्या सांगितलं की 10,000 कोणाची का सांगता ओके काय बोलायचं, तुम्ही किती लोकांचे सांगा, तुम्ही कोणाच्या मन मोकळेपणाने तुम्ही कोणाच्या अंडर काम करता, त्यांना किती मोकळेपणाने काम करता. कारण त्यांना बोलायचं म्हणलं तर मी बोललो तर ती वरिष्ठांना काय लागेल, वरिष्ठांना किती अभिप्रेत असेल. स्वतःच्या मनाप्रमाणे विचाराप्रमाणे त्यांना काम करता एक शिक्षक शिक्षक आहे. आणि त्यांच्या आग्रहाशिवाय त्यांच्या म्हणण्यानुसार ते काम पाऊच उचलू शकत. त्यांच्या मनात जरी इच्छा असली तरी वरिष्ठांचं नेमकं मत काय आहे ते न उमगल्यामुळं ते काम करू शकत नाही. त्यांना स्वातंत्र्य, त्यांना साधं एखाद्या या ठिकाणी 4 दुकानं कुठली म्हणले, 4 दुकानं कुठली, चांगली दुकानं कुठली, चांगले हॉटेल कुठले, चांगले एखादा दवाखाना ते सुद्धा सांगू शकत नव्हते. कारण मिसळणं जी भाग आहे निवड त्यांची चांगली, जसे शाळेत शिकवलं जातं तसं ती निवड त्यांची चांगली करते. त्याला स्वतःचं अस्तित्व, स्वतःचं व्यक्तिमत्व म्हणजे असावं लागतं, तेच नव्हतं. त्यामुळे त्यांना त्यांच्या पंजाखाली राहून काम करणं एवढंच फक्त आज करतो. तिकडची संस्कृती आणि इकडची संस्कृती बाबत आपण सांगताय. आता नगरपालिका निवडणुकीचे अर्ज दाखल करण्यावेळेस आम्ही आमच्या चॅनलच्या माध्यमातून श्रीमंत अनिकेत राजे यांना एक प्रश्न केला होता. त्यानंतर तुमचे विद्यार्थी संश्लेष दादा जे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार आहेत, ह्या दोघांना आम्ही प्रश्न केले होते.
श्रीमंत अनिकेतराजे नाईक निंबाळकर यांनी सांगितलं की मी राजा आहे आणि तो माझा धनी आहे. आणि त्यानंतर हाच प्रश्न आम्ही नगराध्यक्ष पदाचे जे उमेदवार आहेत शमशेरदादा यांना विचारल्यानंतर त्यांना निश्चितपणे याबाबत अभिनंदन केलं की निश्चित तुम्ही राजा आहात, मी धनी आहे, तुमचं अभिनंदन आहे, अशा पद्धतीचं. मग हे जे दोन दृष्टिकोन आहेत, शमशेरदादांचा दृष्टिकोन आणि अनिकेत राजांचा दृष्टिकोन, त्या दृष्टिकोनामध्ये नेमका काय फरक आहे? कसे राजे ते गादी खेळणारे राजे, त्यांना राजे त्याच्या राजवाड्याच्या बाहेर काय आहे हे दिसू शकत नाही. आज शमशेरसारखे हे व्यक्ती आहे, ते व्यक्ती लोकांच्यापर्यंत जातात. मी तुम्हाला पुढे जाऊन स्वागत सांगतो की त्या अनिकेत राजांना साधं या ठिकाणी आम्ही जर विचारलं की हे नगर कुठलं आहे, त्या नगरामध्ये एक 4 घरं त्यांनीच फक्त सांगा, हे कोण सोमाजी गोमाजी कोण आहे त्याचं एक फक्त 4 घर सांगा, 4 घराचं नावं सांगा. आज हा शमशेर आज संपूर्ण फलटणमध्ये सगळ्या फलटणमध्ये प्रत्येक पेठेमध्ये, त्या पेठेमध्ये असणारी माणसं परिचयाचे, मित्रमंडळी परिचय. आज हे कुठंतरी शिकून या ठिकाणी आले. ह्या माणसाचा मुलाचा जन्म इथं झाला आहे, शिक्षण इथं झालेलं आहे, आईबाप इथं ह्या लोकांच्यात राहिलेली आहे. तसं त्यांचं याच्याबरोबर ऑपोजिट सगळं तुम्हाला दिसते का? तुम्हाला कुणी सांगू शकेल. आज शमशेर चौकात उभं राहतं की या हाक मारतो, इकडे शंकर इकडे, गणेश इकडे, एक आपुलकीच्या नात्यानं असतं, नातं जोडलेलं आहे. तसं हे 4 सांगू शकतील. मग अशी माणसं जर या ठिकाणी पुन्हा आणखी त्या ठिकाणी जात असतील तर सामान्य माणसं त्यांच्या शेजारी जाऊन काय अपेक्षा करणार, काय त्यांना कामं सांगणार? एक लोकशाही, संवैधानिक लोकशाही व्यवस्था आहे, त्याच्यामध्ये राजे पण मागच संपले, संतांनी राजे पण हे सगळं मागच संपले. आता लोकांनी युक्त प्रतिनिधी आज विधानसभा असेल तर लोकसभेत बरोबर ते मागच सगळं संपलं. आता तुम्ही परत त्याचा जर आम्ही राजे म्हणून परत उल्लेख करत असाल तर बाकीची प्रजा म्हणजे काय फक्त प्रजाच का? आज प्रजाही राजा आहे लक्षात. आणि हे मतदार हा राजा आहे आणि बाकीचे तुम्ही जे आहात तुम्ही सेवक आहात. ही तुमची भूमिका. निवडून आणलेला लोकप्रतिनिधी हा जनतेचा सेवक आहे, ही तुमची भूमिका असली पाहिजे. लोकशाही संविधानिक व्याख्या आहे. अजूनही वाकून नमस्कार करायचं, अजूनही करायचं हे नाही होत. तुमच्यामध्ये अंतर राहते, जे अंतर कमी झालं पाहिजे. म्हणजे तुमचं प्रतिनिधी आणि खालचे जे पुढचे जी व्यक्ती त्याचं अंतर कमी झालं पाहिजे. आणि त्या दृष्टिकोनातून आज हे घरोघरं जातात, घरात बसतात, कोणाच्या खातायत पितात, त्याच्या अडचणी समजून घेतात, वैयक्तिक मदत करतात. अगदी रात्रीच्या वेळी कुठं काय प्रसंग आहे तर स्वतः हजर राहतात. रणजित साहेबांसारखे आज आमच्या दारात म्हणजे शेजारच्या दारासमोर उभं राहतात. एकदा नुसता फोन केला की दारात 5 मिनिटात त्यांचे नगरसेवक उभे राहतात. तुमचे किती असतात? बरोबर. हा जो लोकांशी असणारा जो संबंध आहे, लोकांशी असणारा दोन्ही मधला हा फरक हा आहे, मोठा मानसिकतेतला फरक आहे. आणि त्यानंतर विकासाचा जे दृष्टिकोन आहे. तुम्ही कधी तुमच्या मतदारसंघात तुम्हाला जिथून निवडून दिलं जातं तुम्ही त्या भागात कधी जाता का? पण तुम्हाला प्रश्न कसे कळणार? तुम्ही त्या भागात जर गेला नाही तर प्रश्न तुम्हाला कळणारच नाही तो. आणि मग तुम्हाला वाटणं सगळं आलबेल आहे, पण आलबेल नगरीमध्ये असं आलबेल नाही. लोकांच्या समस्या काय? एक म्हण आहे, अंधेरी राजा अंधेरी राजा आणि म्हणतो दुबळा असं एक म्हण आहे त्याच्यावरची. ठीक आहे, मलाही आठवत नाही ऍक्च्युली ती, परंतु ती म्हण तंतोतंत फलटणमध्ये लागू होते असं चित्र आपल्याला पाहायला मिळालं. आता नाही वाचलं नाही. लोकांच्या तुम्ही मिसळलं पाहिजे, लोकांच्या समस्या समजून घेतल्या पाहिजे, लोकांच्या मध्ये गेलं पाहिजे, हे सगळं झालं पाहिजे. आज ह्या सगळ्या गोष्टी रणजित दादा असतील, शमशेर असतील, त्यांच्यामध्ये ह्या गोष्टी दिसत आहेत, ते करतायत, धावतायत, पळतायत आणि हे लोकांना पण दिसते. त्यामुळे आज लोक त्यांच्या मागे जात आहेत. बदल झालेला आहे आणि बदल येणाऱ्या निवडणुकीमध्ये 100% होणार. हे 100% तुम्ही सांगताय. मला तुम्ही सांगा, तुम्ही आज तुम्ही जर काही करत नसेल तर तुम्ही त्यांच्याबद्दल मागण्याचं काय तुम्हाला अधिकार, नैतिक अधिकार, मताची भिक्षा मागायचा काय? तुम्ही काहीच करत नाही, मत जाऊन मागताय, कुठल्या जोरात मागताय? नैतिक अधिकार काय आहे तुम्हाला, हा तुमचा प्रश्न. मी सुद्धा लोकांना म्हणतो की तुम्ही कशासाठी मत लोकांच्या दारावर उभं राहतो? तुम्ही काय करतच नाही, काय केलं नाही तर मग काय तुम्हाला मागायचं आहे काय? आणि तो काही वेळेसारखी मतदान करता. तुम्ही आता सुजाण आहात नागरिक, तुम्ही तुमच्या कल्पनेने तुम्ही विचार केला पाहिजे ना.
आपण काय करतोय, तुमच्या त्या मताच्या अधिकारावरतीच पुढचा सगळा तुमचा विकास आहे ना. निश्चित लोकशाही व्यवस्थेमध्ये मतदानाचा अधिकार जो आहे तो सर्वोच्च आहे आणि या मतावरतीच तुमचं जे प्रशासकीय यंत्रणा आहे त्याच्यावरती जो धाक ठेवणारा लोकप्रतिनिधी आहे तो लोकप्रतिनिधी हा तेवढ्याच ताकदीचा असला पाहिजे हे तुमचं सांगणं आहे. धन्यवाद. आपण अतिशय चांगल्या पद्धतीनं आपले जे विद्यार्थी होते शमशेरसिंग नाईक निंबाळकर नगराध्यक्ष, माजी खासदार माढा लोकसभेचे रणजितसिंह नाईक निंबाळकर आणि स्वर्गीय लोकनेते आज अजूनही आमची हे दादा, मला रिअल सांगतो, अजूनही आमच्या घरात हे दादा येतात, अजून आमचा आदर ठेवतात, नमस्कार करतात, प्रसंगाला हात सुद्धा खाली वापरून नमस्कार करायचा प्रयत्न करतात. तेवढी विनम्रता आहे त्यांच्यासाठी. धन्यवाद. आपण आपल्या चॅनलला आपल्या महत्वाच्या दैनंदिन जीवनामधनं वेळ दिला आणि एक तुमचा जो जीवन प्रवास त्यांच्यासोबत जोडला गेलेला आहे, त्यांचे अनुभव आहेत किंवा तुमचं जे विकासाचं ह्या प्रभागाकडे बघण्याचं इथले जे प्रश्न आहेत किंवा फलटणचं जे विजन आहे हे स्पष्ट केलं, त्याबद्दल खूप खूप आभार आहे. धन्यवाद. थँक्यू सर. भेटू.